श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मी तुम्हाला आमच्या गणपतीचं डेकोरेशन केलेलं ते दाखवते आणि मग तुम्हाला आमचं गणपतीचं आगमन होणार तो व्हिडिओ दाखवते. चला या. हे आम्ही 2 दिवस जागरण करून गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे. मला हा व्हिडिओ दाखवायचा होता पण सगळ्या गडबडीत डेकोरेशनची तयारीचा व्हिडिओ मला करता नाही आला. बघू शकता हे सर्व आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. गणपतीच्या आगमनाची सगळी तयारी झालेली आहे. त्याआधी या हरताळिकेचं नैवेद्य दाखवून विसर्जन केलं जाईल आणि मग गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल. तर आता आमचे गणपती आणायला गेलेले आहेत. तर चला तर मग आपण गणपतीचं स्वागत करूया. तर बघा आमचा गणपती घेऊन येत आहेत. आम्ही खरं आदल्या दिवशीच आणतो गणपती, पण ह्या वेळेला आदल्या दिवशी कोण भेटलं नाही आणण्यासाठी, म्हणून मग आता सकाळीच घेऊन येतो. गणपतीच्या पायाक लावायचं. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू. खाली हे काढूया. महाद्वारया नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तर हा नैवेद्य दाखवलाय हरताळकेसाठी. नैवेद्य दाखवून झालंय बराच वेळ. आता त्याचं विसर्जन करायचंय. त्याआधी ती हलवायची, पाणी घालायचं. आई एक एक पळी घालू ना. एक एक पळी पाणी घालून तामानं अशीच उचलू ना फुलांसकट. तर आता ह्या हरताळकेचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन होईल. हे विसर्जन झाल्यानंतर भटजी येतील गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला. गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली की आरती होईल, नैवेद्य दाखवला जाईल. तुम्हीही या आमच्या आरतीला आणि जेवायला. सचिन जातोय वळावर ह्याचं विसर्जन करायला. चला विसर्जनाला. चल आपण जाऊ विसर्जन करायला. विसर्जन. ओय थांब.
लागलं का? लागलं त्याला, लागलंय त्याला. इकडे बघ, लागलं तुला? लागलं? बोच्यावर पडला ठाप. श्रावण आहे माहिती. एक पकडलेला, तो घरी येऊन मारला. हा, एक छोटासा एकदम पहिला ते घर होतं. भात नेलेला ना तेव्हा. तर आता भटजी आलेले आहेत आणि गणपतीची पूजा चालू आहे. भटजीने पूजा केल्यानंतर मग आम्ही गणपतीच्या पाया पडणार. हा, आधी त्याच्यानंतर मग जेवणाचं मग ते त्यांच्या हातात पाऊस आहे ना. भटजीने पूजा केल्यानंतर मग आरती होईल आणि मग नैवेद्य दाखवला जाईल. जोरात आला पाऊस. ते नंतर येतील ना, तेव्हा पापिया काढायचा.
सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. तर आता मी गणपतीचा नैवेद्य करते. आता जेवण झालेलं आहे. पहिली बटाट्याची भाजी, थोडंच लावतो पाणी. हां, वाटी दे. गणपतीच्या दिवशी ना आमची खूप घाई होते, कारण त्या हरताळका पण असते, तिचं नैवेद्य करायचं असतो. तिचं विसर्जन झाल्याशिवाय गणपतीची पूजा करू शकत नाही. मग त्यानंतर गणपतीचा नैवेद्य करायचा, त्याच्यावर खूप घाई होते. आणि उपासही असतो ना आमचा 20 दिवसाचा. दुसरी भाजी, ही बटाट्याची भाजी, ही वालीची भाजी, ही आता दोडक्याची भाजी आहे. 4-5 प्रकारच्या भाज्या करायला लागतात. मटार, 5वी भाजी, आता ही डाळ वाटून केलेली आहे. ही भाजी ओव्याच्या पानाची भाजी आहे. ओव्याची पानं बारीक चिरून कांदा घातलेला आहे. आता गणपतीच्या आवडतीचा पदार्थ मोदक. ह्या पानावरती 11 मोदक ठेवते. हे गणपतीचा नैवेद्य आहे. झाले ना 11? ते झालेत का रे? तर आता नैवेद्य दाखवून झालेला आहे. तुम्हाला हा नैवेद्य कसा वाटला? आवडला ना नैवेद्य? तुम्ही पण या आता जेवायला. आम्ही आता जेवायला बसतो.
आमचे उपवासही आहेत हरताळकीचे, ते आता आम्ही सोडणार. या जेवायला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भटजी आलेले आहेत आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे. आमच्याकडे गणपतीच्या हातूनच पूजा असते. आमच्याकडे भटजींच्या हातूनच गणपतीची पूजा होते.